आणि मी बसल्या बसल्या मला असं क्लिक झालं की उद्या स्वामींचं दर्शन होणार आहे आपल्याला. म्हणजे ते आमची शेवटी काय आहे, स्वामी आणि आपण हक्काचं येतात. बरोबर. स्वामींसमोर भांडू शकतो मी, स्वामींसमोर रडू शकतो, स्वामीच मांडी घेऊ शकतो. त्या बरोबर. नागाच्या रूपात स्वामींनी मला कमरे हात ठेवून असं उभं राहून दर्शन दिलं. हे नक्की म्हटलं, मला विषय खात्री होती. मग मी सगळ्यांना म्हटलं, थांबा थांबा, गडबड करू नका, स्वामी आले, स्वामी आले, स्वामी आले, थांबा जरा तुम्ही. सगळ्यांनी शांत राहा. म्हटलं स्वामी आपल्याला दर्शन देणार आहेत, उद्या दर्शन होणार आहे. हे आपल्या आदल्या दिवशी सांगितलं, म्हणलं ते नक्की स्वामी असणार. मला प्रत्यक्ष स्वामी दिसत होते किंवा स्वामींना हाक मारले की स्वामी येत आहेत. असाच अनुभव आम्हाला कर्दळी वनात आला. मग तेव्हा सहज म्हटलं, स्वामी एवढ्या लांब आलोय. तेव्हा मुलगा 5 वर्षाचा होता, त्यालाही घेऊन मी तिथं आलोय. चालत 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 आम्ही इथपर्यंत आलोय. द्या की दर्शन. म्हटलं एकदा द्या की, तुम्ही आहात आम्हाला कळू द्या की. तुम्हाला खोटं वाटेल, अजून समय अंगावर काटा येतो की स्वामी साक्षात तिथे उभे होत बसून राहिले. अंधश्रद्धा वाटणार, 100% ही अंधश्रद्धा वाटणार. पण माझ्या फोटोत स्वामी आलेत, ज्याला पाहिजे ते पाहू शकतात. ज्यांना दिसायचे ना बरोबर दिसतात की हे स्वामीच आहेत, दुसरं कोण नाही. हे वटवृक्ष किती भाग्यवान आहे किंवा इथं स्वामी प्रत्यक्ष बसले होते. या सावलीत, त्या सावलीत आज आपण बसलोय. हे भाग्य. मी इतका घळाघळा रडत होतो की स्वामी अहो काय. अक्षरशः त्यांनी एवढा मोठा घड तो हातात दिला माझ्या आणि म्हणले घे खा, तुला द्राक्ष खायची होती ना, खा. रात्री 1:30 वाजता अक्कलकोट मध्ये हे मला आलेला अनुभव. स्वामींचं मनापासून करा, न बघता स्वामी सगळे देतात. माझा अनुभव आहे. त्यांना दत्त आले म्हणजे की त्याच्याबरोबर काळी शक्ती आहे त्यांच्या. आम्ही तारक मंत्राचा सुद्धा मोठा कार्यक्रम करत असतो. जाताना कुठं बाहेर प्रधान पिऊन जातात, तीर्थमुनी पितात, कुठं आजारी असेल तर त्यांना देतात. इतका अनुभव त्या तारक मंत्राचा पाण्यात आहे. इतकी सुंदर अशी आपल्याला स्वामींची सेवा करावी, याच्यापेक्षा आपलं भाग्य काय. ते पैशामुळे आम्ही हा पैसा हा विषयच नाही घेत नाही. बरोबर ना, पैसे नकोच आम्हाला. कुणी दिले तरी आम्हाला पैसे नको. आम्ही पुण्यात मुंबईत सुद्धा जाऊन कार्यक्रम करू. कुणी सांगितलं म्हणून स्वामी सेवा अशी होत नाही. स्वामींच्या मनात आलं की ते ओढून तुम्हाला घेतात. खरं सांगायचं म्हणजे आपण अधिक महिना जसा करतो ना, तसा आम्ही श्रावण महिना सुद्धा करतो. श्रावण महिन्यातले सगळे गुरुवार आणि रविवार, शनिवार रविवार असे आम्ही जपाचे, ज्यांना अधिक महिन्यात मिळत नाही किंवा तेव्हा जमत नसतं, तेव्हा मग येणार लगेच श्रावण महिन्याचं आम्ही हे कार्यक्रम करत असतो. मग त्याच्यातला श्रावण महिन्यातला 4 तारीख होती, 4 ऑगस्ट 2011. त्या दिवशी पहिला कार्यक्रम माझ्या घरीच घ्यायचा म्हणजे जपाचा, म्हणून मी तयारी करत होतो. आम्ही आदल्या दिवशी सगळे इथं फुलांचं डेकोरेशन वगैरे आमच्या घरीच आम्ही करत होतो. आमचे मित्रही होते त्यात, सगळेजण, सगळे आमच्या मंडळाचे सभासद सगळे होते. आणि मी बसल्या बसल्या मला असं क्लिक झालं की उद्या स्वामींचं दर्शन होणार आहे आपल्याला. मला काय, मी आधी विचार करतो स्वामींचं दर्शन होणार तर आहेच, एवढं मला इतकं क्लिक झालं. मी मित्रांशी बोललो सुद्धा की अरे उद्या आपल्याला स्वामींचं दर्शन होणार आहे. तर आमचे मित्र म्हणले अरे काय बोलतोस. म्हटलं हो, म्हटलं स्वामींचं उद्या दर्शन होणार. मग त्यानंतर आम्ही तो डेकोरेशन झालं, रात्रीपर्यंत जागरण झालं. परत सकाळी उठून आमचे नेहमीचे गुरुजी आले, अभिषेक केला. आणि सकाळी 10:30 वाजता मागच्या घरातनं आमच्या घरात नाग आला एक मोठा. आणि नाग आल्यानंतर पादुकांवर आला. पादुकांवर आला. मला काही कळ नाही की म्हटलं अरे. आणि इथं लोक 15-1 लोक जवळजवळ जपाला बसलेली होती. ते गडबडले, त्यांची मागं सरकले सगळे एकदम. कारण त्या आवाज आणि त्याचा ह्याचा जप राहिला बाजूला, सगळे घबराट सगळ्यांची. आणि त्याचा फुटकोरा एवढा मोठा होता की अख्खं घर आमचं दुणदुणून जात होतं. पण मला एकदम ते आठवलं की बाबा अरे म्हटलं स्वामी आपल्याला दर्शन देणार आहेत, उद्या दर्शन होणार आहे. हे आपल्या आदल्या दिवशी सांगितलं, म्हणलं ते नक्की स्वामी असणार. हे नक्की म्हटलं, मला विषय खात्री होती. मग मी सगळ्यांना म्हटलं थांबा थांबा, गडबड करू नका, स्वामी आलेत, स्वामी आलेत, स्वामी आले, थांबा जरा तुम्ही. सगळ्यांनी शांत राहा. आणि मग स्वामी आलेत. आणि मग मी स्वामींना नमस्कार, नागाला नमस्कार केला. पण म्हटलं स्वामी तुम्ही आलात हे असं दर्शन नको मला. म्हटलं द्यायचं असेल तर मला व्यवस्थित दर्शन द्या, नाही तर हे असं दर्शन नाक. लोक म्हणले परेश काय सगळ्यांना स्वामी म्हणतो, तेव्हा तुम्ही आल्या त्याची पुरावा द्या मला, हे असं नको म्हटलं. बरोबर. म्हणजे ते आमची शेवटी काय, स्वामी आपण हक्काचं येतात. बरोबर. स्वामींसमोर भांडू शकतो मी, स्वामींसमोर रडू शकतो, स्वामीच मांडी घेऊ शकतात. बरोबर. प्रत्येकाला, मलाच नाही प्रत्येकाला. त्याच्यामुळे स्वामीने म्हटलं असं नको दर्शन मला, तुम्ही येणार असेल तुम्हाला खोटं वाटेल पण हार्डली 2-5 मिनिटातच त्या नागाच्या रूपात स्वामींनी मला कमरे हात ठेवून असं उभं राहून दर्शन दिले. बापरे. मला काय मला ते जाणवलं एकदम. अरे मी ओरडायला लागला, अरे बघा बघा बघा, सगळे खूप भाग्याचा विषय म्हटले, स्वामी आलेत, दर्शन दिले, बघा सगळ्यांना. पण तिथं काही लोकांना ते दिसेना.
सगळ्यांनी नागच दिसत होतं आणि मला प्रत्यक्ष स्वामी दिसत होते. बापरे. आणि मी ओरडते म्हणलं पण ते माझं पहिल्यापासून की जे आपल्याला आनंद मिळतो सगळ्यांना मिळाला पाहिजे, असं त्याशिवाय होत नाही. म्हणलं स्वामी असं नका करू. म्हणलं सगळेजण जप करतात, सगळेजण सेवा करतात, तुम्ही मला दर्शन देता आणि बाकीच्यांना नाही देत, हे चुकीचं आहे. म्हणलं मला नको, असं नाही पाहिजे. म्हटलं हो बापरे. हो. मग मी पहिले 1-2 फोटो काढले त्यांचे, मग ते फोटो देईना. मग परत म्हटलं स्वामी असं नाही, फोटो तरी या ना, तुम्ही हाक मारला तर लोकांना कळू द्या ना तुम्ही येताय, हे मी सांगून काय उपयोग आहे. शेवटी मग ते अंधश्रद्धा होईल. मग माझी श्रद्धा आहे तुम्हाला की तुम्ही आहात तिथं, मला फोटोच द्या त्याने. मग तेव्हा 11 साली असे जेवढे छान कॅमेरे नव्हते मोबाईलमध्ये, हार्डली 2 मेगापिक्सल, 3 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल बटनांचा मोबाईल. मग त्याच्यात मी स्वामींचा फोटो काढला. म्हटलं तुम्ही आलेत हे इथं कळू देत लोकांना, त्या फोटोत द्या बस. मी म्हणत नाही तुम्ही सगळ्यांना दर्शन द्या किंवा काय असेल ते. मग त्या फोटोत त्यांनी मात्र मला दर्शन दिलं आणि ते फोटोच आलेत माझ्याकडे. फोटो अजूनही आहेत सगळ्यांना मी अजून सुद्धा फोटो वाटतो की बघा स्वामींनी आपल्याला इथं प्रत्यक्ष येऊन दर्शन दिले असं कसं. म्हणून त्यामुळे आमचा तो उत्सव आणखी वाढला हा कार्यक्रमाचा. किंवा स्वामींना हाक मारले की स्वामी येत आहेत. असाच अनुभव आम्हाला कर्दळी वनात आला. कर्दळी वनात आम्ही गेलो तेव्हा ते कर्दळी वन खूप टफ आहे तसं चालायला, कारण जवळजवळ 6 डोंगर तुम्हाला क्रॉस करून जावं लागतं तिथे. गाडी वगैरे गाडी म्हणजे तुम्हाला त्या ह्याच्यापर्यंत गाडी जाते, त्याच्यानंतर तुम्हाला पाताळगंगेतनं बोटीतनं जावं लागतं. श्रीशैल्यमपर्यंत गाडी जाते, श्रीशैल्यम बोट करावं लागते. बोटीतनं पाण्यातनं आपल्याला जवळजवळ 1.5 तास लागतो आत जायला. मग पाताळगंगेच्या तिथं गेलो की मग तिथून आपल्याला चालायला सुरुवात करायला लागते. मग ते 6 डोंगर जाऊन आपण तिथं पोहोचतो. मग त्यासाठी एक दिवस वाटेत आपल्याला अक्कमादेवी गुफा, एक दगडाची अशी गुफा आहे, तिथं आपल्याला राहावं लागतं. तिथं आपण आपलं जेवण करायचं आणि पुढे जायचं. दुसऱ्या दिवशी उठून पुढे जायचं. मग तिथं आम्ही जेव्हा पोहोचलो तिथं आम्ही भरपूर लोक होते आमच्याबरोबर. तिथं आम्ही दत्तयाग केला. मग दत्तयाग केल्यानंतर बसलो तर मीच दत्तयागाला. मग तेव्हा सहज म्हटलं स्वामी एवढ्या लांब आलोय. तेव्हा मुलगा 5 वर्षाचा होता, त्यालाही घेऊन मी तिथं आलोय. चालत आम्ही इथपर्यंत आलोय. द्या की दर्शन. म्हटलं एकदा द्या की, तुम्ही आहात आम्हाला कळू द्या की. तिथं समोर असा धबधबा आहे स्वामींचा, पाण्याचा धबधबा आहे तिथं. तुम्हाला खोटं वाटेल, अजून समजा अंगावर काटा येतो की स्वामी साक्षात तिथे उभे बसून आलेले होते. मग तिथं सुद्धा आमची भांडणं तेच, मला एकट्याला नको, फोटोत तरी या. मग त्यांनी धबधब्यातल्या फोटोचं दर्शनाचा मी फोटो काढला तिथं त्यांचे फोटो आलेले आहेत. त्याचा प्रत्यक्ष पुरावा मी तुम्हाला देऊ शकतो. श्रद्धा असेल तर मात्र दिसेल, नाहीतर दिसणार नाही. अंधश्रद्धा वाटणार 100% ही अंधश्रद्धा वाटणार. पण माझ्या फोटोत स्वामी आलेत, ज्याला पाहिजे ते पाहू शकतात. ज्यांना दिसायचे ना बरोबर दिसतात की हे स्वामीच आहेत, दुसरं कोण नाही. अशा कर्दळीवनात आम्हाला साक्षात स्वामींनी दर्शन दिलं. इतकं सुंदर. आणि आता स्वामी इतके छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा इतक्या आम्हाला पुरवतात ना, म्हणजे काय मागाल ते देतात. म्हणजे संकल्प आता आमचा दत्त जयंती सुद्धा तुम्हाला म्हटलं मी की एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो ना की पहिले आम्ही माझा डोक्यात विचार की हा बसायचं कुठनं, बजेट कुठनं बसायचं. शेवटी पैशाशिवाय काही चालत नाही. किती करा तुम्ही, पैसे पाहिजे. आणि आमची पद्धत सद्गुरू सेवा मंडळ असं की पैसे कोणाकडे मागायचे नाहीत. कुणी दिलं तर नाही म्हणायचं नाही, पण पैसे मागणं. आज आम्ही इतके दिवस म्हणजे ही अधिक महिन्यात किंवा श्रावण महिन्यात जे कार्यक्रम करतो ना, त्या कार्यक्रमाचे 1ही रुपया आम्ही कोणाकडे घेत नाही. ही आमची. त्यामुळे इतके 35 वर्ष आम्ही कार्यक्रम करतोय. अजून आमच्या मंडळात अध्यक्ष नाही, आमच्या मंडळाला खजिनदार नाही, आमच्या मंडळाचं खातं नाही. स्वामी सेवा हेच आमचे अध्यक्ष, बाकीच नाही. बाकी काही विषयच नाही. पैसा हा नाहीच कोणाकडे, खरी गोष्ट आहे. मागायचे नाहीत. आणि आम्ही तुमच्या घरी येतो कार्यक्रम करायला, तुमच्या स्वामी तुम्हाला सांगतील तसा तुम्ही कार्यक्रम करा. मग आम्हाला खडीसाखर दिली तरी चालेल, कोणी महाप्रसाद दिला तरी चालेल. बजेट नसेल तर खडीसाखर द्या, आमचं काही नाही. फक्त आम्हाला आनंद का की तुमच्या घरात आम्हाला स्वामी सेवा करायला मिळते. आम्ही आमचे स्वामीच बघतो तिथेही घरात. ते घर कोणाचं किती मोठं असो आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त आमचे स्वामी आहेत तिथं, बस. तेवढाच विषयाने आम्ही ते जपाचा आणि तेवढ्याच उत्साहात आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी होत असतो. असा सगळा विषय आपला स्वामी सेवा चालू आहे सगळीकडे. अजून काही अनुभव आले तुम्हाला? अजून कोणते अनुभव? खूप मोठा एक अनुभव असा आहे की एकदा आम्ही अक्कलकोटला चाललो होतो. जानेवारी वगैरे महिन्यात असेल, डिसेंबर जानेवारी महिन्यात असेल. आणि मिसेस, मी अजून 1-2 जण होते गाडीत.
आणि हिला मी सहज म्हटलं, पहाटे 5:30ला आम्ही दरवेळेस निघतो इथनं अक्कलकोटला जायचं म्हटलं तर. तिला म्हटलं की आपल्याला द्राक्ष खायचे. म्हटलं अगं द्राक्ष? ती म्हटली अहो डिसेंबर जानेवारी महिने चालू आहे, द्राक्ष कुठले, सीझन मे महिन्यात असतो, आता कुठे मिळणार तुम्हाला द्राक्ष? नाही नाही म्हणले बघू आपण, खूप इच्छा आली द्राक्ष खायची. आणि ह्याच्यात गेलो आम्ही, हडपसर गेलं, पुढं भिगवण गेलं. सकाळ होऊन भिगवणला गाड्या बाहेर असतात, पण तिथं कुठं द्राक्ष नाही. हळूहळू करता आम्ही तो विसरून गेलो. नंतर मोहोळ गेलो, अक्कलकोटला मोहोळ नंतर अक्कलकोटची वेळ चालू होतात आपल्याला. मग ते अक्कलकोटला गेलो आणि तिथं आम्ही 12-1 वाजता काहीतरी दुपारी पोचलो. मग तिथं जेवण घेतलं, रूम घेतली, सगळं झालं. तिथं नाना लांजेकर होते, ज्यांनी आपल्या घरात पादुका स्थापना केल्या. ते तिथं अक्कलकोटला चांगलं त्यांचं प्रस्थ होतं तिथं. मग ते पर्या म्हणायचे मला, पर्या आलाच का, बरं आलं बस इथं. मग ते बस दुपारी थोडी विश्रांती घेतली, कारण गाडी चालवायचं होतं, आलो होतो. संध्याकाळची आरती झाली, महाप्रसाद घेतला आणि 10 वाजता मी त्या समोर 2 पायऱ्या आहेत बघा, वटवृक्षाच्या इथं ज्या हॉल आहे त्याच्या खाली तिथं पायऱ्या, ती माझी नेहमीची जागा. ती जाऊन बसायचं आणि वटवृक्षाकडे बघत बसायचं आणि असं म्हणायचं की स्वामी हे वटवृक्ष किती भाग्यवान आहे, किंवा इथं स्वामी प्रत्यक्ष बसले होते, या सावलीत, त्या सावलीत आज आपण बसलोय. हे भाग्य, हे मनात आणून विचार आणून आपण भरभरून त्या वटवृक्षाकडे बघत असतो. मग ते म्हणले पर्याय तू काय करतो आता, बसतो नको, चल आतला गाभारा आतला तू स्वच्छ करत असतो. मेन स्वामींचा म्हणजे आतला नाही, ते बाहेरचा आपण प्रदक्षिणा तो. म्हणले काय, म्हणलं नाही नाही म्हणले झाडून घे पुसून घे. म्हटलं आता आधीच जमलं हे, म्हणलं पण नाना म्हणल्यावर विषय संपला. मग आम्ही लगेच स्वच्छ झाडून घेतलं, पुसून घेतलं स्वच्छ. तोवर आमची मिसेस वगैरे सगळे झोपायला गेले होते. एकदा पुसून गेले, नाना म्हटले हे अरे नाही स्वच्छ नाही वाटत, अजून एकदा पुस. अरे बापरे, असं 2दा पुसलं, परत आलं, नाही अजून नाही चांगलं वाटत, तिसऱ्यांदा पुस. असं करत होतं. मला 1 वाजला तिथं ते मंदिर साफ करून, आणि त्या पायऱ्यांवर येऊन बसलो होतो रात्री 1 वाजता. परत म्हटलं आता थोड्या वेळ बसायचं पायऱ्या, कारण दमलो होतो, पुसायची वगैरे आपल्याला कुठं सवय द्यायची. बरोबर. आणि मग पुसल्यावर तिथे बसलो 1 वाजता, परत आपल्या वटवृक्षाकडे बघत होतो. तेव्हा एवढी गर्दी नसायची, आता जी गर्दी आहे तेवढी गर्दी एवढी नसायची. मग त्या मंदिरातल्या ज्या रूम असायच्या त्या आम्हाला रेग्युलर मिळायच्या रूम तिथं, वटवृक्षाच्या रूमच्या. मग तिथंच गच्च बाल्कनीत आम्ही तिथं रूम घ्यायचो तिथं. मग तिथं बसलो होतो आणि निवांत आता बसून त्या स्वामींच्या आठवणीत होतो. तेवढ्यात एक माणूस, म्हातारा माणूस होता, म्हणजे आपले धनगर कसे असं उंचपुरे हातात काठी घेऊन, बरोबर तसा तो माणूस होता. आणि तो खटाक 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 पाया चालत तर मायापर्यंत आला. का रे बाळा दमलास का? म्हटलं हो स्वामी आता दमलोय, तर झोपणार होते. आणि असं करून त्यांनी माझ्या हातासमोर असं एक द्राक्षाचा घड हातात काढून दिला, अक्कलकोटमध्ये. बापरे, मी इतका घळाघळा रडत होतो की स्वामी अहो काय. अक्षरशः त्यांनी एवढा मोठा घड तो हातात दिला माझ्या आणि म्हणले घे खा, तुला द्राक्ष खायची होती ना, खा. रात्री 1:30 वाजता अक्कलकोटमध्ये हे मला आलेला अनुभव. तो माणूस मला आजपर्यंत परत अक्कलकोटमध्ये कुठे दिसला नाही. मी पटकन जाऊन मिसरला उठा म्हटलं बघ द्राक्ष. अहो म्हणलं कशी आली? म्हणले बघ आता स्वामी जे मला एका माणसाने मला हातात दिली म्हणते द्राक्ष, आणि त्यांनी खायचे. म्हणजे मला सांगायचं होतं की स्वामी इतकं तुमचे बारीक बारीक सुद्धा विचार करतात ना, तुम्ही पाहिजे ते देतात. तुम्ही मागा, फक्त मनापासून मागा. लहान बाळासारखं तुम्हाला सांभाळतात, लहान बाळापेक्षा जास्त सांभाळतात. स्वामी आहे ही श्रद्धा आहे, बरोबर. पण मी स्वामींसाठी केलं म्हणून स्वामी माझ्यासाठी काहीतरी करतील ही अंधश्रद्धा आहे, बरोबर. त्याच्यामुळं स्वामींचं मनापासून करा, न बघता स्वामी सगळे देतात. माझा अनुभव आहे. माझं बिझनेसमध्ये वगैरे ह्याच्यात सगळं स्वामी लक्ष घालतात. मी काही बघत नाही. अशी माणसं आम्हाला भेटतात की ते सगळं ते आनंदात सगळं होऊन जातं. असं आपलं स्वामींची सेवा आज तळेगावात सगळीकडे रुजू झालेली. दत्त जयंतीनिमित्त अख्ख्या तळेगावातला आता माहिती झाली की बा इथं दत्त महाराज दहीभाताची मूर्ती असते. मग ते दर्शन घ्यायला, आणि मेन म्हणजे सगळ्यांच्या हातनं अभिषेक जो होतो ना, तेव्हा लोक फार भारून जातात. माझा तोच इच्छा असते की आपला आनंद मिळतो अभिषेक करताना तो प्रत्येकाला मिळाला. प्रत्येकाच्या घरी त्यांना शक्य नाहीये की अभिषेक करा. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना दुधाचा अभिषेक करायला हे प्रत्येकाला शक्य नसतं, बरोबर. लोक पारायण वगैरे तर करत असतात, पण अभिषेक होत नसतो. मग तो इथं अभिषेक होतो, त्यांना माहिती. म्हणजे सगळी लोक बरेचसे इथं चालू असतो. त्यात आम्हाला नाना महाराज परांजपे लोणावळा, त्यांचे मला आशीर्वाद खूप मिळत आलाय. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी ते उभेच असायचे. आता आमच्या धारकर ताई आहेत, बडवल्या असतात त्या, अक्षरशः म्हणजे खूप मोठी व्यक्ती. सगळे स्वामी सेवक स्वामी सेवक आहेत ते.
ताईंचं आता 70च्या वय पुढं वय आहे त्यांचं, बापरे, पण ते आता सुद्धा दत्त जयंतीला येतात, वा, त्या वा. उभ्या राहतात. क्या बात आहे. आणि त्या असल्या की आम्हाला टेन्शन नसतं. आणि ते काय म्हणतात, म्हणजे हा अंधश्रद्धेचा बरं तुम्ही म्हणाल भाग होईल, पण ताई बाहेर येऊन बसतात, त्या घरातही येत नाहीत. घरात पहिले दर्शन घेतात, अभिषेक, त्यानंतर कंटिन्यू ते बाहेर येऊन बसलेले असतात. ते म्हणतात दत्त आले म्हणजे की त्याच्याबरोबर काळी शक्ती येते मागं त्यांच्या, बरोबर. ती अडवण्यासाठी मी बाहेर बसते, असं म्हणून त्या बाहेर बसलेल्या असतात. बापरे. आणि हेच वाक्य मला आणखी एका मोठ्या महाराजांनी सांगितलं होतं. कारण हे आता अंधश्रद्धेचा विषय होतो म्हणून मी कोणाची नावं घेत नाही, पण अनुभव आहेत मला त्याचे, बरोबर. की बाबा हवन चालू असलं की म्हणतात ना जुने लोक की काळ्या शक्ती येतात, तुम्ही बरोबर, हवन होऊन देत बरोबर. नाही, तेव्हा खरी गोष्ट. बाहेर कोणतरी बसायला लागतं. त्याच्यासाठी ते म्हणतात मी इथं बसणार आहे इथं. आणि त्या हल्ल्या एक दिवशी असंच झालं, ते दुपारी म्हणले मला अर्जंट आहे, मुंबईला जायचं आहे मला, त्यामुळे दत्त जयंती दिवशी दुपारी ते गेल्या बापरे. ताई. बरं. आणि हार्डली 2 तासात माझ्या मिसेसला एवढा भणभणून ताप भरला की तिला बाहेर काढणे मुश्किल झालं इतकं. बाप. ताई म्हटल्या बघ, म्हणून मी हालत नव्हते इथनं. मला माहिती आहे की ते येते की आले की मग कोणाची नजर लागणार, कुठं काय विशेष येणार, नाही. एवढा बरोबर, कार्यक्रमाचा बरोबर. विषय. त्याच्यासाठी ताई म्हटल्या मी आत्ता यावेळेस 4 डिसेंबर ताई आहेत, त्यामुळे माझी खुर्ची मी, बापरे. बाकीचं कोणाचं काय करायचं मी माझं मी बघतो. ही माझी श्रद्धा आहे. ताई असल्या की कार्यक्रम सुंदर होतो. सुंदर होतं. खरी ही गोष्ट. मला खरी गोष्ट. माझी याच्यातली मी आता म्हणजे प्रचिती आहे. हम्म. ताई 4 तासासाठी गेलं तर माझी बायको उठू शकली नाही, इतका ताप भरला तिला. हे आलेला अनुभव आहे. खरी गोष्ट आहे. ही आणि ह्या श्रद्धेचा भाग आहे. बरोबर, श्रद्धेचा पण, आणि ह्या गोष्टी ऍक्च्युअली आहेत आपल्या ह्याच्यात, काळ्या बरोबर. शक्ती म्हणा हो किंवा ह्या गोष्टी आताही चालू आहेत. आहेत. पण तो जसं तुम्ही बोललात की श्रद्धेचा अंधश्रद्धेचा भाग आहे, भाग असतो. त्याच्यामध्ये पण काही लोकांचं असं असतं की पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, हो ह्या पण गोष्टी असतात. येते. आणि प्रत्यक्ष ह्या गोष्टी आपण गाणगापूरमध्ये पाहतोय पाहतोय. की बरोबर. जेव्हा दत्त आरती चालू होते हो. तेव्हा काय तिथे गोष्टी घडतात बरोबर आहे. हे आपण पाहतोय. आणि खूप लोकांना या गोष्टीचे अनुभव पण आलेले आहेत. आलेले. आणि अजून ह्या गोष्टी चालू आहेतच म्हणा. बरोबर का अजून असा काही तुम्हाला अनुभव आलेला आहे अशा काळ्या गोष्टींचा वगैरे, असं काही किंवा? नाही, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ताई असतात. हम्म. परत जगद्गुरु शंकराचार्य महाराजांचं माझ्या खूप प्रेम आहे. ते करवीर स्वतः पीठाचे. करवीर पीठाचे शंकराचार्य आहेत. ते म्हणले ते तर मला देवाचं म्हणतात, म्हणजे प्रेमाने देवा कुठात. ते जेव्हा कधी इकडनं मुंबईला वगैरे चालले असले ना की ते फोन करतात, देवा कुठात. मग तिथं जाऊन भेटतात किंवा घरी येतात ते. वा. त्यांचं कारण ते माझ्या मिसेसच्या हातनं ते जेवतात व्यवस्थित, कारण त्यांना तिला माहिती आहे त्यांचे पथ्यपाणी काय आहे. बरोबर. बरोबर. शंकराचार्यांचे जे काही पथ्यपाणी असतात तेच आमच्या मिसेसला माहिती असल्यामुळे ते आहेत. बरोबर. आमच्या दातेबहिणी आहेत, त्यांना एक माहिती असतं की कुठं काय जेवायचं म्हणून. खरी गोष्ट आहे. त्यामुळे ते शंकराचार्यांचं माझं खूप प्रेम आहे. वा. आमचं तर आहेच, आमचं श्रद्धा तर आहे, प्रेम आहे, पण नक्की. त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आमच्यावर प्रेम आहे. कुठेही असले कार्यक्रम असले त्यांना बोललं की ते म्हणतात येतात. असं आमचं. आणि जाता येता सुद्धा भेटून जातात, इकडे या साईडला आले की भेटून जातात. इतकं असं अशी स्वामी सेवा आपली करून घेत असतात स्वामी आपल्याला. बरोबर. आणि हे आपण करत नाही. मी आता हे बोलतोय, माझ्या आयुष्यात कधी एवढं कधी बोललो नाही नॉनस्टॉपमध्ये, पण आज स्वामीनं सांगितलं, स्वामी बाबा हे असे काहीतरी विषय आहे तर तुम्ही बघा, मला काय माहिती नाही. मला आत्ताही असं वाटतं की मी हे बोलत नाहीये, जे काय बोलतात ते स्वामी बोलून घेतात माझ्याकडनं. प्रत्येकाकडनं असे अनुभव प्रत्येकाला येत असतात, फक्त कळावं की हे स्वामी आहेत. करेक्ट. आज स्वामी आले. बरोबर. बरोबर. हे कळलं की तुम्ही पॉडकास्ट करण्याचा उद्देशही तोच आहे त्याच्या मागे, बरोबर, की भरपूर स्वामी भक्त आहेत. बरोबर. आणि भरपूर स्वामी भक्तच नाही, अशा भरपूर देवांचे भरपूर भक्त आहेत, पण त्या सगळ्यांचं रूप एकच आहे. अगदी जे काय आहे ते बरोबर. फक्त अनुभव हा येतो, ते काही लोकांना तो योगायोग वाटतो. जसं म्हणतो आपण की कावळा बसायला आणि फांदी तुटायला. तर काही लोकांचा तो श्रद्धेचा भाग असतो, काही लोकांना असं वाटतं की हा बाबा झालं, हे योगायोगाने झालंय. पण त्या गोष्टी आपल्याला जेव्हा समजतात ना, तेव्हा आपण आध्यात्मिक मार्गाने पुढे जातो. बरोबर. जेव्हा स्वामी आपल्याला कळतात तेव्हा देव आपल्याला ते कळावे लागतात. आणि जेव्हा त्यांची भक्ती मनापासून होते, तसं परत भावाचा विषय आला की जिथे भाव तुमचा मनापासून आहे तिथे ती गोष्ट कळली की त्या गोष्टी आपसुकच घडत जातात तुमच्या सोबत. अगदी खरंय. बरोबर. तसंच आपली सेवा सगळ्यांच्या हातनं घडवत. आणि परत एकदा सांगतो की स्वामींना जे काय करायचं ना थोडं करा, पण नित्य नियमाने करा. हा एकच मंत्र आमच्याकडे आहे. बरोबर. बाकी आम्ही कोणी अध्यात्म गुरु नाही, आम्ही कोणाला ज्ञान द्यायला जात नाही, आम्ही कोणाला अंगारा देत नाही, आम्ही कोणाला. ते स्वामीन तुम्ही, तुमचा प्रश्न स्वामी सोडवतात आणि स्वामी करतात. बरोबर. परेश कुलकर्णी कधीही कोणाला सल्ले द्यायला जात नाही. तुम्ही असं करा तसं करा हा विषय नाही. मी करा, कोणी सल्ला द्यायला नामस्मरण करा,
याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं दुसरा मार्ग नाही. आणि बरोबर. तो सगळ्यांना सोपा मार्ग आहे. खरी गोष्ट. आम्ही तारक मंत्राचा सुद्धा मोठा कार्यक्रम करत असतो. बरं. म्हणजे जसं काय झालं, जेव्हा आम्ही रुद्राचा अभिषेक केला, तुम्हाला मध्ये मी सांगितलं 24 तास रुद्राभिषेक केला, मग ते त्याच्यात काय आलं, त्या गुरुजींनाच म्हणायला लागायचं ना सगळं. बरोबर. मग आम्हाला काही करता येत नाही, सेवा आपली काय होणार. बरोबर. मग तारक मंत्र असा विषय की तो सगळ्यांना पाठ आहे. स्वामी भक्त आमचे जे ग्रुपमध्ये आहेत 250-300 लोक आहेत, बरोबर. सगळ्यांना पाठ आहे. मग तारक मंत्राचा अभिषेक आम्ही चालू केला. रुद्राचा अभिषेक करायला अवघड असतो, बरोबर. पण तारक मंत्राचा अभिषेक सोपा असतो आणि सगळ्यांना पाठ असतो. मग सगळ्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व होत होतं. मग असं म्हणलं मी तुम्हाला की आपल्याला जो आनंद मिळतो तो सगळ्यांना मिळाला पाहिजे. बरोबर. मग तो तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली आम्ही. मग वा. तारक मंत्राचा अभिषेक, मग ते पाणी, तारक मंत्राचं अभिषेकाचं जे पाणी असतं ते पाणी वर्षभर सगळ्यांच्या घरी असतं. कोणालाही अजून सुद्धा लोक श्रद्धेने ते पाणी जाताना कुठं बाहेर पडताना पिऊन जातात, तीर्थ म्हणून पितात, बरोबर. बरोबर. कुठं कोणी आजारी आजारी असेल असेल तर घरात, त्यांना बरोबर. देतात. बरोबर. इतका अनुभव त्या तारक मंत्राचा पाण्यात आहे. वा. तारक मंत्र हा घरातही तेवढाच आवश्यकच आहे. खरी गोष्ट. निश्चंक हो निर्भय म्हणणार आहे. बरोबर. ते झाल्याशिवाय तुम्हाला आनंद मिळत नाही. हे सगळं नक्कीच, आपल्या नक्कीच, आनंदासाठी. बरोबर. आणि त्याच्यानंतर फलप्राप्ती ही ते स्वामी तुमच्या सेवेप्रमाणे तुम्हाला करून देतात. देतात. वा. आणि स्वामी असे एकमेव आहे ना की लगेच तुम्हाला प्रचिती, म्हणजे तुम्ही सेवेत यायच्या आधी तुम्हाला प्रचिती देतात ते. वा. त्याच्यामध्ये स्वामींचं सगळ्यांशी जुळतं पटकेन. बरोबर. अजून असे काय अनुभव आलेले आहेत तुम्हाला किंवा संकटात वगैरे काही? तुम्हाला एक आपला 21 ते 23 कोविड काळ होता. त्या कोविड काळात दत्त जयंती आली होती. कोविड आपला संपत आला होता. त्यातून थोडीशी आपल्याला मुभा मिळाली होती की आपल्याला थोडंसं हलता येईल, म्हणजे बाहेर पडता येईल, कार्यक्रम थोडेसे करता येईल, असा विषय चालू झाला होता. आणि मग घरात दत्त जयंती आपले उत्सव आहेच, करायचा आहे. मग दत्त जयंती म्हणून आम्ही मिटिंग बोलवली, सगळे आमच्या मंडळातले सगळे आपण घरात बरोबर. बोलवलो. सगळं मिटिंग झाली की असा असा कार्यक्रम आहे, पण कोविडमुळे आपण महाप्रसाद न ठेवता द्रोणात प्रसाद देऊया आणि लांब लांब वरून बरोबर. उत्सव करूया, जास्त मोठा न करता, ज्याची हे न सांगता आपण थोडासा करूया. बरोबर. असं सगळं ठरलं. आणि गेलो, रात्री झोप आले, सकाळी उठून मला ताप. अरे म्हटलं ताप कसा काय आला, हे काय कळ ना मला. मीटिंग झाली आणि ते ताप आला. मग आमचे दवाखान्यात मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी चेक केलं, ते म्हटले कोविड आलाय. अरे बापरे. मला अरे म्हटलं आता काय करायचं. म्हणजे ते 21 तारीख होती तेव्हा, 21 डिसेंबर. आणि मग ते म्हटले तू इथं नको थांबू, कारण आत्ताच मग कोविडमध्ये माझ्या मोठ्या भावाचं दुर्दैवी निधन झालं होतं कोविडमध्येच. त्यामुळे ते हिस्ट्री आहे म्हणजे तुमच्याकडं डायबिटीस किंवा असल्यामुळं, त्यामुळे तू इथं नाही थांबायचं, तू दिनाथ मंगेशकरला दाखवून येत. म्हटलं मला काय माहीत नाही. नाही तू सांगतो ना. म्हटलं कॉट आहे अवेलेबल नाहीत, इतकं फुल येते, बरोबर, कुठंच मिळत नाही कोणाला. नाही म्हणले तू जा, मी करतो सोय त्याची. मग आमच्या डॉक्टरांनी लगेच तिथे फोन लावून माझ्यासाठी एक कॉट रिझर्व केली. पण म्हटलं डॉक्टर मला स्पेशल रूम नको आहे, मला आपलं जनरल वॉर्डमध्येच आपल्याला ॲडमिट, कारण आपल्याला बोलायची सवय, बरोबर, गप्पा मारायची पाहिजे, शेजारी कोणतरी पाहिजे. कोविडमध्ये कसं एखाद्या खोलीत ठेवलं की तुम्ही एकटाच राहायची, ती नर्स पटकी येऊन जायची किंवा असं असायचं वातावरण, किंवा ब्रदर्स वगैरे. ते म्हटलं मग ते म्हटलं ठीक आहे, मग तो उलट सोपं काम. मग त्यांनी मला हे केलं, कोविड ह्याच्यात ॲडमिट केलं जनरल वॉर्डमध्ये. मग 25 पेशंट तेव्हा त्या वॉर्डमध्ये होते. आणि त्यानंतर मी 8 दिवस थांबलो तिथं. आणि दत्त जयंती आली 29 डिसेंबर, तेव्हा दत्त जयंती होती. आणि दत्त जयंतीच्या दिवशी म्हणलं आपलं दत्त जयंती उत्सव असतो, पण तो विसरलो होतो. मी हॉस्पिटलमध्ये होतो, सगळं विषय होतं. दुपारी झोपलो होतो मी. पेशंट आपल्या ह्याच्यात झोप लागली होती मला. स्वामी तिथं आले स्वप्नात माझ्या, आणि उठ, दत्त जयंती करायची आहे ना. बापरे. म्हटलं मला नाही म्हटले, दत्त जयंती करायची आपल्याला, असं नाही करायचं, दत्त जयंती सोडायची नाही म्हटले. आणि मग म्हटलं काय करतो, तेवढंच मला जाग आली. बघतो तर आपण मी झोपलेलो बेडवर. आणि म्हटलं आता काय करायचं, म्हटलं काहीतरी करायला पाहिजेच म्हटलं आता. तर मी उठलो. 8 दिवस राहिल्यामुळे सगळ्या पेशंटशी आपल्या बोलता जायचं, भेटायचे, गप्पा व्हायच्या. आणि तिथे बाकी कोणी यायचं नाही, आहे त्या पेशंटवर गप्पा. सगळ्यांना सांगितलं, म्हटलं असं विषय, मला दत्त जयंती आपल्याला साजरी करायची,
आपण सगळ्यांनी मिळून दत्त जयंती साजरी करायची. सगळे म्हणले हा नक्की करू करू करू. तिथंच अरे मग हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर्स नर्सेस घेऊन आम्ही एक माळ अख्खी स्वामींच्या जपानी दत्त जयंती दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचे व्हिडिओ काढून नर्सेसनी व्हिडिओ वगैरे काढलेले त्याची. इतका सुंदर दत्त जयंती उत्सव आम्ही तिथं वॉर्डात साजरा केला होता. म्हणजे स्वामी करून घ्यायचे असतील ना तर त्यांना अजिबात मोठं पाहिजे हे पाहिजे असं काय नाही. खाडकावर उभं राहतो तिथं कर अशा ह्याच्यात त्यांनी माझी दत्त जयंती साजरी केली. तिथे एक मोठा आणखी अनुभव कसा आला माहिती का की आदल्या दिवशी जेव्हा दत्त जयंती झाली ना तेव्हा आमचे रिलेटिव्ह घरात आले होते. त्यांनी आरती केली होती. ते म्हणले परेश पुढच्या वर्षी शिरा जो असेल ना तुमच्या लोकांचा त्याचं मी पाठवणार आहे म्हणले शिरा. असं ते बोलून गेले. आणि त्याच्यानंतर त्यांचं थोडं अचानक निधन झालं. अरे बापरे. त्या आमच्या मामी होती ती माझी सख्खी मामी आणि तिच्या मुलीने त्या दिवशी ते म्हणले परेश तू हॉस्पिटलचं जेवण खाऊन कंटाळला असेल मी थोडा शिरा पाठवते त्या दिवशी. आणि तिने एवढा शिरा तो मला पाठवला होता त्या ह्याच्यात. तुम्ही जेव्हा तिथं दत्त जयंती साजरी केली तेव्हा त्या आदल्या सकाळी तिने मला शिरा पाठवला होता आणि मला काय वाटलं मी त्या शिरा हातच नव्हता लावला. अरे बापरे. आणि तो शिरा म्हणजे ज्या मामीनी बोलली होती तिची मुलगी प्राजक्ता म्हणून तिचं नाव तिने तो शिरा मला पाठवला होता आणि तोच शिरा मी संध्याकाळी सगळ्यांना तो वाटला प्रसाद म्हणून. वा. म्हणजे स्वामीजी तिची इच्छा होती की बाबा आपण प्रसादाचा विषय इथे घ्यायचा आहे. तो बरोबर तेवढ्या लोकांचा शिरा त्यांनी एवढा तिच्या मुलीला तिच्या इच्छा झाली. काही तिला तर काही माहिती नाही. मी आता हे जेव्हा ती ऐकेल ना तेव्हाच तिला शॉक बसेल की अरे बापरे हे काय विषय झाला. बापरे. तेव्हा ते असं स्वामी करतात सगळीकडे खूप आनंदात आणतात आणि तुम्हाला प्रचिती देतात. जे मेन म्हणजे आपलं भीती घालवतात सगळी स्वामी. तुमच्यातली जी ताकद जी असते ना भले आपल्या कॅपॅसिटीत नसेल पण स्वामी आहे ना कर. काल जसं तुम्हाला म्हटलं ना तुम्ही या बघू स्वामी काय सांगतील ते. आणि आपल्या तारक मंत्रामध्ये सांगितलं भीतोसी जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. इतकी सुंदर अशी आपल्याला स्वामींची सेवा करावी म्हणजे याच्यापेक्षा आपलं भाग्य काय भाग्य. सकाळ रोज उठतोय आपण हेच आपली स्वामींची प्रचिती. अजून याच्यापेक्षा अजून काहीच नाही. छान सुंदर असे स्वामींचे अनुभव आहेत. सगळ्यांनी याच्यात आनंदाने सहभागी व्हावा. दत्त जयंती तुम्ही अवश्य सगळ्यांनी या. खूप छान दत्त जयंती आमच्या इथे उत्सव असतो. नक्कीच. आणि जसं जमेल तसं करा या सगळ्यांनी करा. तारक मंत्र प्रत्येकाने आपापल्या घरी करा. जप करा नामस्मरण करा. फार हेवी सेवा करून तुमचा कंटाळापणा वाढू नका. एकच माळ करा एकच वेळा तारक मंत्र म्हणा पण तो मनापासून रोज करा. म्हणजे तुम्हाला प्रचिती यायला सुरुवात होते. मी अध्यात्म गुरु नाही पण मला अनुभव आलेला म्हणून मी तुम्हाला सांगतो. सगळे अनुभवाचेच बोलेल. बाकी याच्यात प्रत्येक गोष्ट जी आहे अनुभवाचेच आहेत. मला आलेले अनुभव आहे ते. बरोबर. जसं तुम्ही आता सांगितलं की बाबा स्वामी सेवा सगळे करतात आणि तुमचं पण आहे की तुम्हाला जो आनंद मिळतो तो सगळ्यांना मिळावा. तसं अजून कोणते आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत किंवा तुमच्या सोबत स्वामी सेवेत असतात? आशीर्वाद म्हणजे आपले डॉक्टर स्वराधीश भरत बल्लावल्ली ते अतिशय मी त्यांना खूप मनापासून मानतो की त्यांच्यामुळे आपण उभं आहोत. तसेच आमचे भाटे काका आहेत पुण्यात. भाटे काका जवळजवळ 85 वय त्यांचं. पण भाटे काका आमच्या घरी ते सुद्धा माझ्या खूप प्रेम करतात. कधी परेश सांग तू आला आता ते खूपच थकले. त्यामुळे आता परेश मला नको बोलवतो. मी तुला नाही म्हणता येत नाही पण मी थकल्या का आता तर ते आहेत. त्याच्यानंतर मुंबईचे आमचे कॅप्टन अतुल इंदुलकर म्हणून ते सुद्धा आम्हाला गुरु समान सगळे आहेत. त्याच्यानंतर मल्लीनाथ स्वामी होते आमचे. भविष्य खूप सुंदर पाहिजे अक्कलकोटचे. ते सुद्धा आमच्या घराच्या खूप आमचं प्रेम विशेषतः माझ्या मुलावर तीर्थवर खूप प्रेम असं त्यांचं. पण ते सुद्धा कोरोना काळात दुर्दैवाने गेले. पण त्यांचे आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी असतात. त्याच्यानंतर भाटे काका तुम्हाला सांगितलं भाटे काकांचा आहे आशीर्वाद. कमलाकर तपस्वींचा आमच्या खूप जीव होता. ते आता स्वर्गवासी आले. पण तपस्वी काकांचं ह्या घरावर माझ्यावर मिसेसवर सगळ्यांवर मनापासून प्रेम करायचे. काही हो परेश असला की संपला विषय. असं त्या काकांचं तपस्वी काकांचं मन असायचं. म्हणायचे ते दरवेळेस जिथं परेश तिथं काय कमी असं म्हणायचे. अशा शब्दात ते माझ्याशी बोलायचे ते. असे सगळे मोठमोठे ह्या गुरूंचे वडील. आमचे प्रकाश प्रधान म्हणून आहेत ते खूप आम्हाला सपोर्ट करतात. त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर भक्ती मार्ग मिळाले. या धारकरताईंचं जो आमची ओळख झाली ती प्रकाश प्रधान सरांच्यामुळे त्यांच्यामुळे ओळख झाली.
त्याच्यानंतर नाना महाराज परांजपे यांची ओळख मला प्रकाश प्रधानांनी करून दिली. वा. पण त्यांच्यामुळे मला चांगले मोठमोठी लोकांची मिळाली. सानिध्य मिळाले, एवढं सानिध्य मिळालं. आमचे संजय भालेराव काका आहेत, ते सुद्धा आम्हाला कायम सगळीकडे मदत करत असतात. काही तुला प्रॉब्लेम असला की मला सांग, असे ते म्हणणारे आहेत. मुंबईचे आमचे निखिल दीक्षित आहेत, परत शृंगारपुरे म्हणून आहेत. ते सगळी ही लोक जी आहेत ना, ते इतके सपोर्टेड आणि स्वामी भक्त आहेत. त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं की कशी स्वामी सेवा करावी. क्या बात आहे. ही लोक एवढी मोठी आहेत ना, पण इतके असे जमिनीवर आहेत ना, की त्यांच्याकडे बघून आपण काहीच नाही, आपण अर्ध्या हळकुंडा पिवळा होणार आहेत. खरी गोष्ट. पण ही जी मोठी लोक आहेत ना, काय सेवा आहे त्यांची. हो, भरत बल्लवली म्हणजे माझं कळत ना की मी एक फोन केला की भरत बल्लवली येतात. मलाच भीती वाटते, आपण एवढ्या मोठ्या माणसाचा फोन कसा करा. किंवा शंकराचार्य सुद्धा फोन केला की येतात. खूप मोठी तिथं जगद्गुरू होतं आपण म्हणतो त्यांना. खरी गोष्ट आहे. ते सुद्धा आपल्या फोनवर येतात. हे आपल्याला माझं मी भाग्य समजतो. नक्कीच नक्कीच. आपले सध्या स्वामी समर्थ सिरियलमध्ये अक्षय मुढावतकर जे स्वामींचं काम करतात, बुधवाडकर, ते मध्ये आमच्या घरी आले होते, अचानक आले होते घरी. आणि ते म्हणले मला इतकं छान वाटतं, इथं पॉझिटिव्ह वातावरण इतकं छान वाटतं, मी बोलत नाही आता, मला फक्त मला घेऊ द्यात. मध्ये असं परवा मोहन बुवांचा फोन आला मला की परेश कुलकर्णी ना, मला तुमच्या घरी यायचंय. आता त्याच वेळेस नेमकं पितृपंधरवडा होता, वडिलांचं श्राद्ध होतं. आता एवढी मोठी घरात यायची, परत श्राद्ध आहे घरात. मग त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा वडिलांचं श्राद्ध आहे घरी. ते म्हणले मला खायचं प्यायचं नाही, श्राद्ध म्हणजे हा विषयच नाही, मला तुझ्या घरी यायचंय फक्त. मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुझ्या घरी येणार आहे. अर्थात तोपर्यंत आमचं श्राद्धाचा सगळं विषय संपलेला होता. बरोबर. मी फक्त तुझ्या घरी चहा घेणार, ते विदाऊट दूध, काळा चहा मला पाहिजे, गुळाचा चहा पाहिजे. पण मला तुझ्या घरी आज जायचं आहे, मला बोलवलं आहे तिथं. अरे बापरे. म्हणून मोहन बुवा अचानक आमच्या घरी. मोहन बुवांना याच्या आधी मी कधी फोन केला नाही, कधी भेटलो नाही, कधी संबंध आला नाही. पण अशी व्यक्ती अचानक घरी आल्या आणि म्हणले मी इथं बसतो. मग ते इथंच असे स्वामीपाशी बसले, अर्धा तास पाऊण तास जो बसले. त्यानंतर त्यांनी एक भजन म्हटलं, मला इथं भजन म्हणायचं, स्वतःहून भजन म्हटलं त्यांनी. असं मग तेव्हा सांगा दत्त जयंतीचं म्हटलं की आमचा मोठा उत्सव आहे. हो म्हणजे मला तुझ्या घरी जेवायचं आहे. म्हणलं मग दत्त जयंतीला येणार, म्हटले तू बोलायचं येणार मी, आणि जेवणार सुद्धा म्हटले तुझ्याकडे. आमच्या ताईंनी सुद्धा आम्हाला सांगितलं की यावेळेस मला दत्त जयंतीला तुझ्या घरी प्रसाद खायची आज्ञा आलेली आहे. दरवेळेस ताई आमच्या एकदा खुर्चीवर बसल्या की कुणी काही हो, हालत सुद्धा नाहीत. सकाळी 8:30ला त्या खुर्चीवर बसतात बाहेर, ते रात्री 10 वाजेपर्यंत असेच असतात. पाणी सुद्धा पित नाहीत, त्या कोणाकडेच काही खात नाहीत. पण यावेळेस ते म्हणले की मला माहित नाही, मला दत्त जयंती तुझ्याकडे जेवायचं आज्ञा आलेली आहे, मी तुझ्याकडे प्रसाद खाणार आहे. तसेच मोहन बुवा असं म्हटलं, नाही म्हणले मला दत्त जयंतीला यावेळेस मी खाणार आहे. असं एवढे मोठा विषय आपल्याला स्वतःहून बोलतायत लोक किंवा स्वामींचीच इच्छा हो की तुम्ही त्यांच्या सानिध्यात जावं आणि त्यांच्या प्रत्येकाचे आशीर्वाद आपल्याला पाठीशी असतात. अशा आनंदात. आणि सगळे आमचे जे सेवेकरी आहेत ना, सेवेकरी ते मनापासून सगळे करणार आहेत. महिला मंडळ तर आमचं खूप उत्साही आहे सगळे. आता नाव प्रत्यक्ष घेणं मला शक्य नाही, पण बरोबर. त्याच्यामुळे पण खूप महिला मंडळ, आमचं सद्गुरू सेवा मंडळ खूप मोठ्या स्वरूपात आमचं काम करते. आणि कुठला पैसा नसल्यामुळे लोक आमच्याकडे श्रद्धेनेच बघतात. बरोबर. पैसा आला की ते प्रोफेशनलपणा आला त्याच्यात. खरी गोष्ट आहे. मग त्याच्यामुळे ते पैशामुळे आम्ही हा विषयच नाही घेत नाही. बरोबर ना. पैसे नकोच आम्हाला, कुणी दिले तरी आम्हाला पैसे नको. आम्ही पुण्यात मुंबईत सुद्धा जाऊन कार्यक्रम करतो. बापरे. पण पैसा हा प्रकार नाही, येतच नाही. आणि आमच्या मंडळातले लोक जेवढे आहेत ना, की कसेही लोक 25 लोक तर लगेच कसे तयार आहेत. मी प्रत्येक वेळी सगळ्यांना शक्य नाही, पण 25-30 जण तर आमचे लगेच तयारच असतात. चला आपण जाऊया, भजन होऊ दे. मग आमचं भजन खूप ऐकणार आहे. माणूस तो डोललाच पाहिजे भजनावर. आणि आमचे सगळे असे फार प्रोफेशनल शिकलेले वगैरे भजनवाले नाही आहेत. स्वामी देत आहेत ते आम्ही म्हणतो, एवढंच. आणि त्या भजनात आम्ही सगळ्यांना सहभागी करून घेत असतो. जसे मुंबईत एक रेल्वेतलं एक भजन आहे बघा, अविनाश आमरे म्हणून आहेत, मोठे असे छान गायक आहेत. त्यांचं जसं भजन असतं ना, तसंच आपण तळेगावात आमचं मोठं सद्गुरू सेवा मंडळाचं भजन आहे. नक्की यावेळेस परत एकदा सांगतो 4 डिसेंबर दत्त जयंती. तुम्हाला फक्त एक शेवटचा एक प्रश्न विचारतो आणि आपण थांबूयात की आताच्या जे आध्यात्मिक गोष्टी म्हणा किंवा स्वामी सेवेत
भरपूर लोकांना आवड आहे या गोष्टीची. म्हणजे आताची तरुण पिढी आहे की जे सगळे इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरती सगळीकडे असतात आणि किंवा जे असे लोक आहेत की ज्यांना स्वामी सेवेमध्ये यायची आवड आहे पण कुठून सुरुवात करू हे माहिती नाहीये किंवा कुठून सुरुवात मी केली पाहिजे, किंवा जी तरुण पिढी आहे आजकालची जी दुसऱ्या गोष्टींकडे जास्त वळते, तर त्यांना आपल्याला स्वामी सेवेत जर यायचं असेल तर त्यांना एक थोडंसं तुम्ही काय सांगू शकाल? एवढेच फक्त सांगू शकाल. मी स्वामीने मला ओढून घेतले. तसं स्वामी तुम्हाला तुम्ही आधी कार्यक्रमात एकदा आलात ना की बरोबर तुम्हाला स्वामींची ओढ लागते. कुणीच सांगितलं म्हणून स्वामी सेवा अशी होत नाही. स्वामींच्या मनात आलं की ते ओढून तुम्हाला घेतात. हा माझा प्रत्यक्ष अनुभव माझ्यावरचा. आपण लोकांना सांगण्यापेक्षा किंवा तसं तेवढी माझ्याकडं ताकद नाही की मी कोणाला सांगा की तुम्ही असं करा म्हणजे स्वामी सेवेत आहेत. मी एक साधा स्वामी भक्त आहे. सगळ्यांच्या कृपेवर जगतोय मी, स्वामींच्या आणि बाकीच्या सगळ्यांच्या. त्यामुळे तसं सांगण्यापेक्षा तुम्ही कार्यक्रमात या, तुम्हाला आवड लागेल. आवड एकदा चालू झाली की ऑटोमॅटिक तुम्हालाही कळणार नाही की तुम्ही स्वामी सेवेत कधी आलात. असा याच्याने मी तुम्हाला सांगू शकेन. आणि त्यासाठी आपल्याकडे मोठे मोठे गुरु आहेत. मोहन भाऊ आहेत, तारकताई आहेत आमच्या. त्यांना तुम्ही हे विषय आपले स्वामी सेवेचे विषय सोपी पद्धती स्वामी करून घेतात याची मला खात्री. एकदा माळ जप चालू करा, प्रचिती घ्या, लगेच घ्या प्रचिती, आणि नंतर तुमचं तुम्ही ऑटोमॅटिक चालू होता. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक स्वामी घेतात तुम्हाला ओढून. सुरुवात फक्त करा, तुम्ही एका माळेने सुरुवात करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रचिती यायला सुरुवातच होती. खूप छान वाटलं तुमच्यासोबत आज बोलून. तुम्हाला हा आजचा पॉडकास्ट किंवा जे आज स्वामी समर्थ महाराजांचे जे सरांनी अनुभव सांगितले ते तुम्हाला कसे वाटले? जसं की सर मगाशी बोललेच की ह्या काही अंधश्रद्धा नाही आहेत, ह्या एक श्रद्धेचा विषय झाला, किंवा हे जे स्वतः सरांना जे अनुभव आलेले आहेत ते त्यांनी त्यांच्या दृष्टीने सांगितलेले आहेत की ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे अनुभव स्वामी महाराजांचे आलेले असतील, वेगळ्या कुठल्या देवतांचे तुम्हाला अनुभव आलेले असतील. तसे सर निस्सीम स्वामी भक्त आहेत आणि त्यांना हे स्वामी महाराजांचे अनुभव आलेले आहेत. जसं सर बोलले की काही काही ठिकाणी त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं तर ते काही लोकांना दिसणार नाही, किंवा काही लोकांना वाटेल की उगाच काहीतरी सांगतात आहेत. तर जसं सर बोलले की जे त्या मार्गात आहेत किंवा जे स्वामी भक्तीमध्ये आहेत त्या लोकांना नक्कीच हे दर्शन होतं आणि तो प्रत्येकाचा एक श्रद्धेचा विषय झाला. तर ही श्रद्धा किंवा ही जी चर्चा होती ती त्यासाठीच होती की तुम्ही पण स्वामी सेवेकडे वळावं. तुम्हालाही असे भरपूर अनुभव येत असतात रोजच्या जीवनामध्ये, तर ते नक्की तुम्ही ओळखावेत की नक्की हे अनुभव कशा दृष्टीने आलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला आलेले आहेत, आणि तुम्हाला एक फक्त भक्ती मार्गाकडे येण्यासाठी ही चालना देण्यासाठी आजची चर्चा होती. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला काही स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव आलेले असतील तर तेही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आध्यात्मिक आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चर्चेच्या पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.